मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी भारतीय जनता पक्षाला थेट इशारा दिला। मराठे काहीही करू शकतात, फक्त तुमचे उमेदवार पाडतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर एक वेळ महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदेचे उमेदवार निवडून देऊ, पण भाजपचे उमेदवार पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस 79,000 मतांनी निवडून आले आहेत फक्त, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मला जेलमध्ये टाकलं तर भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हे आवाहन केलेलं आहे। तर जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून कोणाला पाडायचं निवडून आणायचं याचं प्लॅनिंग करतायत। प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय। एकच भूत घुसलंय नुसतं देवेंद्र फडणवीस आणि सत्ता। कशी सत्ता येईल तुला माहिती आहे? वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो। एखाद्या शिंदेचे निवडून देते ना मराठी, पवारांचे देते, महाविकास आघाडी देते, नुसते तो हेच पाडीचे। आता तुम्ही आंतरवाली सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथे प्लॅनिंग कसलं करणार? उपोषण संपायच्या अगोदर कुठल्या दौरे, कुठल्या मतदारसंघात जाणार, कोणाला पाडणार, कोणाला निवडून आणणार, म्हणजे तुम्ही पूर्ण तर राजकीय झालेला आहात। मग राजकीय तरी भूमिका घ्या। आणि मराठा समाजातल्या तरुण तरुणींचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत असतो। आम्ही मराठा समाजासाठी 15-20 वर्ष तरुण तरुणींसाठी काम करतोय। मग त्यांच्या परीक्षा असेल, पदोन्नती असेल, अधिसंख्येचा विषय असेल, भरतीचा विषय असेल, प्रत्येक वेळेला समाजातल्या तरुण तरुणींच्या मागे आम्ही ताकदीनं राहिलोय। तुम्ही फक्त आता इमोशनल मराठा समाजाला राजकारणात ओढू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।